राज्यात आणि देशात सतत घडत असलेले बलात्कार, लैंगिक अत्याचारांच्या घटनेला राज्य सरकारनं गांभीर्यानं घेऊन अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला आदेशित केलं आहे। या पार्श्वभूमीवर आष्टी तालुक्यातील आंभोरा पोलीस ठाण्याअंतर्गत दौला वडगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती उच्च आणि माध्यमिक विद्यालयामध्ये आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना आंभोरा पोलीस ठाण्यातील API श्री मंगेश साळवे साहेब यांनी विद्यार्थ्यांना पॉक्सो कायद्याची सविस्तर माहिती दिली आहे। त्यामध्ये बालविवाह, बालगुन्हेगारी, लैंगिक अत्याचारावरील घटना यावर शिक्षेचं कडक प्रावधान अशा विविध विषयी सविस्तर मार्गदर्शन श्री साळवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून माहिती दिली आहे। आणि अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही दोषींवर कडक कारवाई करू असं आश्वासन दिलंय। शाळा भरताना आणि सुट्टीच्या वेळी रस्त्यानं टुकार मुलींची छेडछाड किंवा वाकड्या नजरेनं पाहून त्रास देत असतील तर अशा मुलांचाही बंदोबस्त करू। दौला वडगावचे विद्यमान सरपंच श्री भरत आबा जाधव यांनीही आपल्या भाषणातून पालकांना उद्देशून एक वेळेस संपत्ती कमी कमवा पण मुलांना संस्कार चांगले द्या, तीच आपली खरी संपत्ती आहे। तर विद्यालयातील शिक्षक श्री अमोल तांदळे सर यांनी आपले आभार आणि प्रास्ताविक भाषणातून राज्यात आणि देशात रोजच घडणाऱ्या लैंगिक अत्याचार आणि बलात्कार सारख्या घटनांच्या बातम्या पाहून चिंता व्यक्त केली आहे। याच कार्यक्रमामध्ये नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत सरस्वती विद्यालयातील विद्यार्थिनींचा संघ द्वितीय आल्यानं ते साळवे साहेब यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला गावचे माजी उपसरपंच श्री नंदकुमार फसले, आयडियल इंग्लिश मीडियम संस्थापक अध्यक्ष श्री सीताराम जाधव सर, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री कुठे सर, मुख्याध्यापक नंदकुमार वाणी सर, मुख्याध्यापक असलम खान सर, मुख्याध्यापक वाणी रावसाहेब सर, आयडियल इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना वाळके मॅडम आणि सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित आदिनाथ मेजर, शौकत मेजर, आदिनाथ जाधव, खंडू इथापे, शामत खान, मुजीब खान, लियाकत खान, मुरलीधर कोहक, कानिफनाथ फसले आदी महिला आणि पालक, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल दौला वडगाव अंतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते। हा सर, आज शाळेमध्ये कार्यक्रम घेण्याचा उद्देश आपण बघतोय सध्या परिसरामध्ये ज्या बाललैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्या अनुषंगाने आंबोरा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस काका आणि पोलीस दिदी हे उपक्रम राबवले जात आहेत। त्या उपक्रमाअंतर्गत आपण प्रत्येक शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत आहोत। त्याच्यामध्ये बाललैंगिक अत्याचार असेल, बालविवाह असेल, बालगुन्हेगारी असेल, व्यसनाधीनता असेल, तर या बाबतीमध्ये जे शासनाचे कायदे आहेत, कलम आहेत, शिक्षा आहेत याबद्दल आपण सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत। तसेच ते पालक, शिक्षक यांना शाळेमध्ये काय सुरक्षितता घेतली पाहिजे, आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याच्याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत। तसेच आपल्या विद्यार्थ्यांचं जीवन सुखकर होण्यासाठी आणि चांगलं भविष्य घडण्यासाठी त्यांच्यामध्ये एक संस्कार, नीतिमूल्य, सदाचार, शिष्टाचार हे रुजवले पाहिजेत। यासाठी काय काय गोष्टी करता येतील त्या गोष्टींची आपण सविस्तर माहिती देत आहोत। एकंदर विद्यार्थी सुरक्षित राहिला तर त्याचं भविष्य सुरक्षित घडेल या दृष्टीने जेवढ्या उपाययोजना आपल्याला करता येतील त्याप्रमाणे आपण तो प्रयत्न करत आहोत। एक शाळा म्हणून सर आपली काय जबाबदारी आणि खबरदारी म्हणून का आपण काय उपाययोजना करणार? आज आपल्या प्रशालेमध्ये आंभोरा पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत दौला वडगाव यांच्या संयुक्त विद्यमानं एक मार्गदर्शनपर शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं। तर त्यामध्ये सन्माननीय API साळवे साहेब, तसेच ग्रामपंचायतचे सरपंच भरत आबा जाधव असतील, उपसरपंच नंदकुमार फसले असतील आणि समस्त ग्रामस्थ असतील यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला। तर मला असं सांगायचं आहे, मुलांच्या व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही आमच्या प्रशालेमध्ये कॅमेरे लावलेले आहेत। तसेच ज्या महिला शिक्षक आहेत त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे की मुलींच्या कोणत्याही अडचण असतील तर त्या अडचण आपण सोडवाव्यात। आणि दुसरी गोष्ट, आम्ही असा एक आमच्या शाळेच्या वतीनं सगळ्या स्टाफमध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता की इथून पुढे आमचं जे शाळेचं गेट आहे ते गेट नेहमी 10 ते 4 पर्यंत बंद राहील। अशा उपाययोजना आम्ही शाळेच्या वतीनं मुलींच्या सुरक्षिततेसाठी किंवा संपूर्ण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही या ठिकाणी करत आहोत। तर आता शासनाने CCTV म्हणा, कॅमेरा म्हणा हे कंपल्सरी केलेले आहे। पण नेमकं घडतं असं का ज्यावेळेस गुन्हा घडतो त्यावेळेस ते कॅमेरे बंद असतात?
याच्यावर काय उपाय, म्हणजे याच्यावर काय गुन्हा आहे, म्हणजे शिक्षा काय? शासनाने जो जी आर काढलेला आहे त्याच्यावर जे वरिष्ठ स्तर आहेत, शिक्षणाधिकारी असतील, त्यांच्यावरचे जे अधिकारी असतील, यांना दर महिन्याला याचा आढावा घेण्यास सांगितलेला आहे. त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅमेरे बंद असणार नाही. कॅमेरे बंद असेल, जी शासनाने प्रावधान केलेलं असेल त्याप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद. सरपंच, आपण एक जबाबदार नागरिक आहेत. प्रथम नागरिक म्हणून आपली गणना केली जाते. आपण यावर काय खबरदारी घेणार आहात? आज मी जी खबरदारी घेणार आहे ती की गावामध्ये पूर्ण कॅमेरे बसवले जातील आणि शाळेमध्ये लोक पंढरपूरला वारीला जाते, तशी मी महिन्याचे ते 15 दिवसाला कंटिन्यू शाळेमध्ये माझी एक चक्कर असते. माझे मुलंच हे पंढरी आहे, पांडुरंग आहेत. त्यामुळं मी माझ्या गावातील मुलांसाठी कधी सदैव तत्पर असतो. हे गावात पाहतात आणि मी शाळेमध्ये कंटिन्यू माझी चक्कर असते. माझ्या मुलांसाठी मी आज साळेसाहेबांचे टाईम घेऊन साळेसाहेबांनी मला टाईम दिला आणि आपण मार्गदर्शन घेतलं की मुलांसाठी जे कमी पडेल, जिथं कमी पडेल तिथं आम्ही सर्व, आमची ग्रामपंचायत असेल, सर्व उभा राहील. आणि वेळोवेळी जे रोडरोमिओ रस्त्याने असतात, मंदिरामध्ये बसतील, पुढे चावडीत बसतील, त्यांच्यासाठी ग्रामपंचायतसुद्धा आम्ही काळजी घेणार व त्यांना चाप बसवणार. आणि